नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्याच लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती की नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात त्याचबरोबर KYC संदर्भात घोषणा व्हावी. तर काल मंत्री आदित्य तटकरे यांनी जी घोषणा केली आहे ती KYC संदर्भात आहे. त्यामुळे आता लवकरच मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात हप्ते वितरणाची घोषणा लवकरच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण याच्यामध्ये लक्षात घ्या की आता मंत्री आदित्य तटकरे यांनी KYC संदर्भातली घोषणा केल्यामुळे आता KYC साठी मुदतवाढ मिळणार नाही आहे ही तरी बातमी स्पष्ट झालेली आहे. कारण का वर्तमानपत्रामध्ये KYC साठी 1 महिना मुदतवाढ त्याचबरोबर 3 हप्ते एकत्रित मिळणार. त्यामुळे आता 3 हप्ते एकत्रित मिळणार या संदर्भात देखील शंका आहे. कारण का यामध्ये कोणतीच सत्यता नाही आहे किंवा कोणतीच अपडेट प्रॉपर मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषित केली नाही आहे. त्यांनी सांगितलेलं नाही आहे की 3 हप्ते आम्ही एकत्रित देणार, तर कमीत कमी 2 हप्ते तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मिळणे गरजेचं आहे. त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये देखील मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतात. त्यामुळे सुट्टी असेल किंवा नसेल तरी देखील हप्ते वितरणाची घोषणा होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्यामुळे डिसेंबर महिना आता संपत आलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींचा जो प्रश्न आहे हप्ते वितरणाचा तो शासनाने सोडवावा. कारण का अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत, तर यामुळे लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची गरज आहे. त्यामुळे आता इतर वर्तमानपत्र असतील किंवा मोठे न्यूज चॅनल असतील तर या ठिकाणी आलेल्या हप्ते वितरणाच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. मंत्री आदित्य तटकरे यावेळी घोषणा करणार आहेत, त्यानंतरच या संदर्भात स्पष्टता येणार आहे. तर अपेक्षित धरूया डिसेंबर महिन्याच्या काही दिवसांमध्येच हप्ते वितरणाची घोषणा होणे गरजेचं आहे. 2 हप्ते तरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण लक्षात घ्या फक्त नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे याबद्दल जी घोषणा होणार आहे ती सर्वस्वी घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांच्यावर डिपेंड असणार आहे. आम्ही देखील वारंवार ट्विटरचं पेज चेक करत आहोत. माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच निश्चित तारीख नाही आहे, कोणतीच निश्चित वेळ नाही आहे. घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.